नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा अवधूत वाडेकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण करणार आहोत मुंबई ते रत्नागिरी अशी मोटो राईड. ही राईड अराउंड 350 किलोमीटर असेल. 4 दिवसात बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत. आपण आता थोड्याच वेळात निघूया. मी फटाफट आवरतो सगळं आणि मी डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो. ओके, बाय. चला मंडळी, जाऊया आता. सगळं पॅकिंग झाली आहे. हे बघा आणि बॅग पण आहे आपल्याकडे. तर बघूया, या गाडीवर मला माहीत नाही कसं लोड करायचं ते. बघू, चला. सुप्रभात मंडळी, आता आपण आलो आहोत आपल्या बाईकच्या सेटअपवरती आणि सकाळचे वाजले आहेत 5:30. आपण टायमात निघालो आहोत. आपल्याला आता रत्नागिरीला जायला अराउंड 1:30 वाजतील. तर आता आपण तसे पण सोलो राईड करतो. आपण जेवढे कमी ब्रेक्स घेऊ तेवढं चांगलं आहे. तर आपण उन्हाच्या आधी आपण पोचू ना. आम्ही सगळे माझ्या घरातले आले आहेत. तर आपण चाललो आहोत मावशीच्या घरी. तिकडून आपण उपशी वॉटरफॉलला जाऊ दुसऱ्या दिवशी. एक नॉर्मल ब्लॉग असेल हा. तुम्हाला मुंबईमध्ये जर बाईक चालवायची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला एक तर सकाळी एक तर रात्री दोघांपैकी एका टायमात तुम्हाला गाडी चालवायला जी मजा येईल मुंबईमध्ये, कारण ट्रॅफिक नसतं. तर आपण प्रयत्न करूया जेवढ्या लवकरात लवकर मुंबईमधून निघायला, तर आपल्याला ट्रॅफिक नाही मिळणार. तर आता आपण आलो आहोत वाशीच्या ब्रिजवर. तर जसं की तुम्ही बघू शकता आकाशाचा रंग किती सुंदर दिसतोय. सकाळी लवकर निघाल्यावर आपल्याला सुंदर असं सूर्योदय बघायला मिळतो. तर मग आता आपण वाशीचा ब्रिज क्रॉस केला आणि आता आपण एंटर केलं नवी मुंबईमध्ये. जसं की तुम्ही राईट साईडला बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग. तर मग मंडळी, आता आपण आलो जैन पेठीपर्यंत. तर जैन पेठीचा हा जो पार्ट आहे हा मला खूप आवडतो, कारण तुम्ही जर बघत असाल तर दोन्ही साईडला बिल्डिंग्स आहेत आणि छानसा व्ह्यू आहे. तर इथे गाडी चालवायची मजा आहे ना, खूप मस्त वाटतं इथे गाडी चालवून. आता आपण आलेलो आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेवर. तर का तुम्ही विकेंड्सला कधी आला तिकडे तर तुम्हाला बरेच रायडर्स असे अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट राईडसाठी जाताना दिसतील आणि बरेच ग्रुप्स जातात लोणावळा साईडला. जर का तुम्हाला तसं काय करा तुम्ही करू शकता, कारण तो एक्सपिरियन्स पण एक वेगळाच आहे. मग मंडळी, आपल्याला असं एक छानशी अशी नदी दिसली आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि किती सुंदर व्ह्यू आहे हा. मित्रांनो, मग आपण आलोय पालीला आलोय. आता इथून अराउंड, तर मग आपण आता पाली मार्गे चाललोय. एक तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही मुंबई गोव्याने जाऊ शकता, एक तर तुम्ही पाली मार्गे जाऊ शकता. जर पाली मार्गे तुम्ही हा रस्ता निवडलात तर तुम्हाला बाईक चालवायचा हा वेगळाच एक्सपिरियन्स मिळेल. फायनली आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो आहोत. तर आता आपण थोड्याच वेळात एक ब्रेक घेऊ, थोडंसं खाऊ आणि मग जाऊ पुढे. आपण आलोय हॉटेल स्वरालीमध्ये. बघूया, तिथे आता ऑमलेट पाव सांगितलं. खाऊन ही बघा आपली आली ऑमलेट पाव आले. अजून एक वडापाव पण सांगितलं आहे. खाऊ आणि निघू. तर मग तुमच्यापैकी कोणाकोणाला घाट रस्ते आवडतात आणि कोणाकोणाला स्ट्रेट रोड्सवर गाडी चालवायला आवडते? जर तुम्ही मला विचाराल तर मला तर सगळ्यात जास्त घाटात गाडी चालवायला आवडते.
आपण बऱ्यापैकी गावाला पोहोचत आलो. तर वातावरण असं पावसाचं झालं, थोडं असं वाटतं की पाऊस पडेल. हो. कंटाळा नाही आला मला, मजा येते. आता आपण थोड्याच वेळात आपल्या गावी पोचू, चाकादेवीत. तर आता हा ब्रिज मला माहीत नाही, नाव नाही माहिती मला या ब्रिजचं, पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. जर तुम्हाला बाईक चालवायला आवडत असेल तर तुम्ही एकदा तरी कोकणात या. आता तुम्ही सुंदर असा व्ह्यू बघू शकता आणि एकदा तरी तुम्ही कोस्टल राईड करा. तर मग मंडळी, आता आपण 10 मिनिटात पोचू. आता 1 वाजत आलं आहे. तर तसे आपण टायमातच पोचलो आहोत आणि मजा आली. तर आता डायरेक्ट तुम्हाला मी घरी भेटतो. हा बघा मित्रांनो, अंघोळ करताना आमचा जाड्या ही आमची चोमडी पोरगी आहे. सगळं आईला नाव सांगते, बघून घ्या. की बघा हे जाड्या भिजवतोय आणि हे बघा गाव, सुंदर असं गाव.